बैलगाड्यात वेगवेगळ्या प्रकारची बैल आहेत, पण आपण म्हणू सगळ्यात मोठा महाकाय बैल कुठला यातील, तर तुम्हाला एक बैलाचं नक्की नाव घ्यावं लागेल आणि हा बैल पळतानाही तुम्हाला दिसला असेल, श्याम आष्टेकरांचा लकी. तर लकीबद्दल माहिती घेऊया. माझ्यासोबत आहेत लकीचे मालक श्याम आष्टेकर. नमस्कार. नमस्ते नमस्ते. लकी कुठनं आणलाय हो लकी बैल? हा लकी बैल आमच्या शेजारी बाबा निकम कोडोलीकर म्हणून आहेत, त्यांच्यापासून आपण आदतपणात घेतला होता बैल हा. बरं मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता आदतपणात घेतला पण दिसला नाही बैल, म्हणजे दुष्यात चौशात, आणि एकदम बैल झाला मोठा की लगेच सगळीकडे दिसायला लागला, गोलाला दिसायला लागला. तर मधल्या काळात कुठं बैल होता? काय आहे, मी आदतपणात जास्त बैलांना ताण देत नाही. हाडाची वाढ झाली पाहिजे, मानाची वाढ झाली पाहिजे, बैलाला ताकद आली पाहिजे, दुसऱ्या बैलाचं इचकं दिसकं पण सहन झालं पाहिजेत. आणि माझ्याकडे दुसरी 2-3 बैल पण फार्मातलीच त्याच वेळेस होती ना. माझा रायना म्हणून आता बंदीच्या काळात बैल बिनजोडला जाईल तिथं बिनजोड शर्यतीला पब्लिकवर 110 बिनजोड केलेले आहेत. 110? हा. त्याच्यामुळे त्या बैलावर जास्त लक्ष होतं. हा खोंड होता, हा रांगारोपात आल्यानंतर मग ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं. तसं ताकद ना आली पाहिजे हो बैलाला. बरोबर. मी जसं प्रस्तावनेत सांगितलं की सर्वाधिक मोठा महाकाय शर्यष्टी असलेला, आत्ता तुम्ही पाहिलं तर ह्या मापाचा बैल नाही अड्ड्यात. हो आहेत बोटा मोजण्याजोगी 2-4 बैल, पण असं म्हणजे शरीरयष्टी त्याची पायापासून शेंगापर्यंत सगळा जिथल्या तिथं बैल मजबूत बैल. आणि त्याच्या शरीर म्हणजे डागावरून कळते त्याला लंपी झाला होता का? हा, गेल्या वर्षी 3 महिने लंपी आजारात होता बैल. एकदम बिकट परिस्थितीतून तो चांगला झाला. आमचे साताराचे सर्जन चांगले डॉक्टर आहेत, चपणे डॉक्टर म्हणून आणि मुराद शेख, हे 2 डॉक्टरांनी भरपूर मदत केली आपल्याला आणि त्यातून त्याला वाचवलं. लंपीहून मित्रांनो हे महाकाय शरीर, लंपी झालं नसतं तर अजून काहीतरी वेगळंच. सगळ्या अंगावर फोडे आले होत्या, फुटल्या होत्या, जखमा भरपूर काय त्याचा पुनर्जन्म झाला. बरं, आता याचं करिअरकडे जाऊ. यानं कुठे कुठे 1 नंबरची पारितोषिक घेतली तर ती सांगा. 1 नंबरचं पारितोषिक वनश्री केसरी 32 शराळ्याला आपल्या पेट नाक्याला MM नानाने घेतलेलं, तिथं घेतलं. परवा बोशाला घेतलं, उतरवलीला घेतलं. भरपूर असे 1 नंबर घेतलेत. आता काय ती सगळे ध्यानात नाहीत माझ्या, पण एवढं तर मी सांगतो की गुलालात राहणारा बैल म्हणून या बैलाकडे पाहिलं जातं. 2-3 जाईल त्या नंबर मैदानात राहतोच. एखादा मैदान बैलाचं कमी जादा नाही तर बैलाचा गुलाल कंटिन्यू चालूच आहे. पण सोडलं तरी चालेल लपकेला. पण मला सांगा ना, एवढा मोठा बैल श्यामजी, आणि ह्याला हँडल करायला अवघड होत असेल हो? एकट्याला बैल होतो का हँडल? नाही, मग आमच्या सगळ्या टीमची साथ आहे. आमचा रायना ग्रुप म्हणून, रायना लकी ग्रुप म्हणून ग्रुप आहे. त्याच्यात भरपूर कार्यकर्ते आहेत, कॉलेजची मुलं आहेत, परत माझे मित्र आहेत. सगळ्यांची नाव मला घेता येणार नाही, एखाद्या चुकून राहिलं तर ती परत म्हणून ग्रुपचंच नाव घेतो. सर्व मित्रांचं आणि घरादाराचं आमचं सहकार्य आहे. आमच्या वडिलांची भरपूर मोलाची साथ आहे, भरपूर म्हणजे भरपूर. हे असं अड्ड्या आल्यानंतर घरी पण उद्योग आहेत, बंधू आहेत आमचे 2, सतीश आष्टेकर, राम आष्टेकर, त्यांची साथ आहे. काय करता हो घरी तुम्ही? म्हणजे तुम्ही म्हणला साथ असते, पण व्यवसायानं वगैरे काय करता? कारण बैलगाडा नाही नुसतं, तर बाकी दुसरी बाजू सांगा. आमची गाय खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, शेळी पालन आहे आणि शेती व्यवसाय आहे. म्हणजे भरपूर तुम्ही गोष्टी करत बैलगाड्या करताय. बरं, आता हाय तुम्ही बी राहताय, आता प्रामुख्यानं गोलालात असता, एक चांगल्या टॉपच्या बैलाचे मालक आहे. कशा चालल्यात आता बैलगाड्या तुमच्या निरीक्षणानं? परवा तडवळ्याचं मैदान झालं, 1 नंबर मैदान झालं जुन्या पद्धतीवर. त्या टाईपनं खरं तर यात्रेची मैदानं झाली पाहिजेत. रंगरूप चांगलं येईल मैदानाला. डबल बैल पळाला नाही, सिरियल प्रमाणे सेमी फायनल झालेला आहे तिथं. तशी मैदानं झाली तर खेळाला खरंच चांगला रंगरूप येईल. बरं, आता तुम्ही म्हणला तुमच्याकडे काय बैल होती, ते बिनजोडला पळाली जवळजवळ 100-110च्या वर तुम्ही म्हणला काय बिनजोड जिंकली. लकीला का पळवत नाही बिनजोडला? पळवला की 7 बिनजोड केल्या, त्यातली 1 बिनजोड आम्ही मार खाल्ला. 6 बिनजोड केल्या. आता आज बिनजोड चालू नाहीत ना, त्यात तू लंपित होता ना गेल्या वर्षी, त्यावेळेस बिनजोड भरपूर होत्या. यंदा बिनजोड अजून चालू नाहीत. बर, आता लकीचं वय किती आहे? 5 वर्ष वय आहे त्याचं. बैल दिसतो अंगानं मोठा, पण बैलाचं वय 5 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी घेतला तेव्हा साधत होता. आदत होता? हा. मग दाताला कसं आता आहे? दाताला आता जुळला बैल, म्हणजे दात लवकर त्याने लावलं, जुळला लवकर बैल.
स्वभावाला कसा आहे हो तुम्ही दिसतोय काय पण शांत तितका बैल रागीट आहे. रागीट आहे. हा चिडवला की मग भरपूर चिडतो. हा, त्याला जितका तुम्ही शांततेत घ्यायला ये म्हणाल तेवढा मागं येणार. कावला चिडला की मग चिडतो. बरं आता एवढा मोठा बैल असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असतं त्याचा आहार प्रत्येक जण चांगलं देत असतात, पण मग एवढ्या मोठ्या बैलाचा आहार काय ती सांगा, तुम्ही काय देता आहार? रेग्युलर आपलं कडबा, वैरण, मका, वाड, परत खाद्य आपलं बलराम पेंड आहे. त्यानंतर स्वतः भरडा तयार करतो मी, तो भरडा आहे. कॅल्शियम वगैरे मिनरल मिक्सचर आणि खायला चांगला आहे तो. बरं आता काय गोष्टी कशा होत्या बैलगाड्यात तुम्ही बघताय, तुम्ही एवढ्या वर्ष आहात, किती वर्ष झाली हो तुम्हाला बैलगाड्यात? 28 वर्ष झाली मला. 28 म्हणजे काही काहींची वय बी नाही, तेवढं तुमचा अनुभव आहे. आता बैलगाड्यात तर तुम्ही म्हणताय की पारंपरिक पद्धतीनं टडोळ्याचं मैदान झालं तसं झालं पाहिजे. अजून तुम्हाला काय काय बदल असे वाटतात की हे बदल केलं तर अजून चांगल्या बैलगाड्या होतात? कसं आहे, खालचं जे सुट्टीचा आता निर्णय आहे का नाही, पांढरी पाईप टाकलेली, ते योग्य निर्णय. वडकीकरांनी आता महाराष्ट्र केसरीत आता पहिल्या वडकीकरांनी बघा मैदान घेतलं, 1 नंबर मैदान झालं. म्हणजे खाली सुट्टीला की सोडणाराचा पाय सुद्धा पुढे नाही, त्या पद्धतीने झालं का नाही. पळणारा बैल पळतोच, खाली उगाच गडबड करायची, गोंधळ करायचा, खाली अर्धा तास घालवायचा, त्यात काय बैलांना दमणूक होती हो बैलाची. बैलाचा तिथं निम्मा पावर कमी होती. काय गरज नाही ना, आणून उभी करा, सोडा, ज्याला पळायचे तो पळतोयच. सुट्टी सगळ्यात महत्वाची योग्य झाली पाहिजे. फाटी पळणारी जी फाटी आहे ती 14 फूट अंतरच पाहिजे आणि सर्वसाधारण पल्ला 850-900-1000 फुटाच्या आत बाहेर पाहिजे. हा, जास्त पल्ला नाही पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहे ती, आता हिट पण आहे, आता उष्णता चालू आहे. साधारणपणे तुमच्या अनुभवानुसार बैल किती दिवसातून हाणावी? साधारण एक 5-6 दिवसानं बैल पळला पाहिजे ह्या वयाचा. आदत खोंड कमीत कमी 14-15 दिवसातून दुसरा आदत दुसरा खोंड पळाला पाहिजे. उलट तुम्ही सांगताय जेवढं वय होईल तेवढं दाट आणला तरी चालेल, पण आदतला एकदम कमी म्हणजे 15-1 दिवसात. हा, शरीराची झीज भरून निघायला वेळ लागतो ना बच्चाला. बच्चाच आहे ना आदत बैल म्हणजे काय. बरं आता कसं असतं, एवढं मोठा बैल आणि ह्या पद्धतीचं माप नाही, तर कधी भविष्यात मला वाटतं ह्याची पुढची पिढी यावी, पैदास वगैरे करण्याचं काय आहे का? आहे की हाय. खिल्लारी गाय आहे आमच्याकडे घरी, तिला आत्ता नाही पण पुढच्या वर्षी पैदास करायचे 100%. आता सोडला तर बैल जरा मग मस्ती करेल ना. म्हणजे लकीची पैदास दिसणार 100%. मित्रांनो, लकीगतच लकीची पैदास असेल. मी म्हणेन त्याच्यापेक्षा उजवी व्हावी, कारण अशी बैल कमी आहेत आत्ता. म्हणजे तुम्ही जुनी बैल पाहिले असतील, पूर्ण खिल्लार जातीचा बैलाला, पूर्ण जातीचा बैल पाहिजे, जातीचा. तुम्ही जुने सगळे गाड्या पाहिलेत, कुठल्या बैलाच्या जवळ जातो ह्यो बैल की नाही ह्या बैलाची मला आठवण होती, असा कुठला एखादा बैल? येळगावकरांचा बाजा. आणि दुसरा आमचा स्वतःचा बैल ह्याच मॉडेलचा, ह्याच्यापेक्षा पण मोठा बैल पळत होता, सोन्या. 20 वर्ष बैल जगला, 16 वर्ष पळला. त्याच्या 171 फायनल होत्या त्यावेळेस, फायनल होत्या. आणि मोठी छकडी होती त्यावेळेस, त्याच्यापेक्षा डबल वजनाचं छकड. नाही, मी तो एक छकडे बनवतात म्हणजे आशिफ भाई, त्यांना विचारलं तर ते म्हणले पहिली छकडं वळणारी बैल बी तशीच होती, छकडं बी नाहीसे झाले, बैल बी नाहीसे बैल होता, ह्याच्यापेक्षा कमीत कमी 2 पट तरी बैल होता. अरे बापरे. आणि सेम असाचा फोटो वगैरे सगळं आहे माझ्याकडे. आणि बाजा राजू नामदार यांचा बाजा, एक ताकदीचा बैल आणि खूप वर्ष पळणार बैल, त्याच्या जवळ जाणार बैल. कारण काय होते, आजकालच्या जर तरुण पिढीला पाहिलं तर अशी बैल नाहीत भेटत. म्हणजे पळणारी भरपूर आहेत, खूप पळणारी होती, लकीपेक्षाही जादा पळणारी आहेत, पण ह्या मापाची बैल नाही. माझं लोकांना सांगणं काय माहितीये का, तुम्ही एक मैदान कमी करा, पण त्या बैलाला ताकद आणा, बैलाला व्यायाम द्या. माणसं काय करतात, हाय गावचं मैदान पळवा, आज परवा 4 दिवसानं पळवा, 5-6 हजार रुपये एका मैदानचा खर्च आहे. पण तोच जर तुम्ही एक मैदान कमी केलं, 5-6 हजार रुपये जर बैलाला खाद्याला घालवले, बैल रांगा रोपात आला तर तो चांगला तुमच्या म्हणण्यापेक्षा जादा बैल पळतोय. माणसं काय करते, त्या आपल्या म्हणण्यानं बैल पळवतात, बैल त्या बैलाच्या ह्यानं पळवा. चांगलं सांगितलं, बैलाच्या नुसार पळवलं पाहिजे, आपल्या इच्छेनुसार. त्याच्या अंगात कसं आणा, ताकद आणा, मग पळवा. तुमच्या तोंडानं पळायचे का? बरं, लकीचं पाहिलं तर व्यसन वेगळं आहे हो. जरा ती नाकाला मध्ये जखम झाली होती, हलका आहे ना यसनेला, हलका आहे, त्याच्यामुळे ती पाईप टाकली. मग डॉक्टर म्हणले त्याला जास्त इचकदस्क सण होत नाहीत, ते केलं. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आणि ह्याच्यावर तुम्ही बोला, थेटच बोलावं. काय होतं बैलगाड्यात, तुम्ही बघताय की काय लोकांची इच्छा आहे बैलगाड्यात चांगल्या व्हावे, पण काय लोक उगाच काय ना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करत असतात. भंकसगिरी आहे तुम्हाला सांगतो.
ह्या क्षेत्राची जुनी लोक लहानपणापासून, आता माझं वय 42 आहे, त्यातलं मी 28 वर्षापासून या क्षेत्रात आहे. म्हणजे त्यावेळेपासून आम्ही बघितलंय की बैल चालत जात होती, बैलगाड्या, बैल पळत होती, माणसं हातात भाकरी घेऊन खात होती. आता पलंगावून उठतात ना अड्ड्यात येतात. त्यांना हे स्वतः कळत नाही. त्यांनी, मी म्हणतो, त्यांनी एक खोंड घ्यावा स्वतःचा आणि बनवून मग त्याचा बैल तयार करावा आणि मग पाळवावा. त्यावेळेस त्यानं म्हणायचा की मी खेळाडू. पैशाच्या जेव्हा कुणी किती रुपयाचा बैल घेऊ शकतो ना अड्ड्यात उतरू शकतो, पण त्याची जी कस्ता असता काय आहे का नाही, ती खाल्ल्यानंतर बैल खोंडाचा ज्यावेळेस बैल तयार होतो पळतो, ज्यावेळेस आपण ह्या रंगारोपाला येतो तोपर्यंत कस्ता किती आहे, बरोबर, हा हे जाणून घ्या आणि मग बोला. मी तुम्हाला बघितलं, तुम्ही मालक म्हणून राहत नाही लकी जवळ. नाही, माझं कसं आहे स्वभाव, आणि आमचे मित्र सगळे मिळून मला घरनं मी एकटाच येतो, मग ते सगळे सहकार्य करतात. मग आपण काय रोब दाखवायची गरज आहे? तुमच्यासारखे सगळे सहकार्य जर मला धरू करू लागत असतील, मालक तुम्ही झालाच ना. बरोबर. तुम्ही बैल सोडाय असता? हा, नाही, मी नसतो सोडायला, वरती धरायच फक्त मी. हा, पण धराय म्हणजे तुम्ही त्या पूर्ण प्रक्रियेत आहे. कुठे एका ठिकाणी बसलाय असं नाही, बैल धराय. नाही, मी स्वतः बैल फाटी दाखवाय नेतो, झोपाय नेतो, खाली सुट्टीपर्यंत जातो, पळून आल्यानंतर धरतो. पण बाकी सगळं करायचं सहकारीच असतात. चंदू ड्रायव्हर आहे जळगावचे, रवी गायकवाड आहेत, भरपूर नाव आहेत असे घ्यायला. बरं, अजून लकीचं तुम्हाला वैशिष्ट्य दिसत असेल की हा बैल म्हणजे असा 12 महिने पाळणार आहे का? त्याचं थोडं काय चेंज? नाही, अजिबात चेंज नाही, काय नाही. त्याला कटणाला पळतो, मातीला पळतो, चढाला पळतो, उताराला पळतो आणि चारी खांदी पळतो. आता त्यानं स्वतःच्या त्याच्या जीवावर दाखवून दिलंय, मी नाही दाखवून दिलं, त्या बैलानं स्वतःच्या जीवावरती दाखवून दिलंय की मी डावीनं कडन पळतोय, उजवीनं कडन पळतोय, मधनं पळतोय, चढाला पळतोय, उताराला पळतोय. चारी खांदी मग म्हणायचं चारी खांदी. हा, नाही तर कसं चारी खांदी? नाही, तोंडानं बोलून काय, त्या बैलानं दाखवलं पाहिजे, सिद्ध केलं पाहिजे. वा, आता जाता शेवटचा प्रश्न, कारण मैदानात तर लकीलाही विश्रांती घ्यायची असते आणि हिंचं पुढचं गणित असतात. आता मला सांगा की लकीला एवढं सगळं यश भेटतंय, पण ज्यावेळेस बैल घडत होता त्याला काही लगेच यश नाही भेटलं, तर ज्यावेळेस घडत असताना काय करावं, कशा पद्धतीनं जावं? काय आहे, त्या बैलाची कुवत कुठपर्यंत आहे बाबा, हा बैल ह्या बैलाबरोबर आपण घातला तर आपला बैल टिकेल का, हे पहिलं त्या मालकानं जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर लगेच म्हणायचं की मला बक्कासूरच पाहिजे. त्या लेवलचा तुमचा बैल तयार करा आणि मग तुम्ही त्याच्याबरोबर घाला. आणि तो तयार करण्यासाठी त्याला पवनी द्या, व्यायाम द्या, चालवून आणा, अवताला आणा, फेरे काढा आणि मग तुम्ही मैदानात बैल काढा. असं नाही की लगेच आज घेतला आणि उद्या बक्कासूर बरोबर किंवा त्या लेवलच्या बैलाबरोबर पळला पाहिजे, असं करू नका. तुम्ही तो बैल घडवा आणि नंतर मग पैरे चांगले करून मग तो बैल आपोआप राहतोय. तुम्ही चांगलं सांगते, पैरं बघतानाही बैलाची कुवत बघितली पाहिजे. तुम्ही स्वतः बैल घडवा, त्या लेवलला बैल आणा आणि मग पैर करा ना. माणूस काय म्हणतंय की बाबा आज ह्या बैलाने 1 नंबर केला, ह्या बैलाने 2 नंबर केला, उद्या माझ्या बरोबर पळला पाहिजे. तुमचा त्या लेवलचा बैल आहे का हे बघा. माझा बैल गेल्या वर्षी अख्ख्या सीझन 23 अड्डे गुलाल नव्हता, मी स्वतः तोंडानं सांगतोय. गाडी बांधून बैल हातात धरून पळत होता. म्हणजे इतका बैल ह्या लेवलचा असून सुद्धा मला 23 अड्डे गुलाल नव्हता. मग तो वाटलं असेल की वर्ष गुलाल विकून टाकावं? नाही, मी बैल गुन्हाला याला शांत असल्यामुळे आमचा एकमेव हा आणि पहिला सोन्या म्हणून बैल होता. 2 बैल आमच्या वडिलांनी सांगितले विकायची नाहीत. हा बैल आमच्या घरी मरोस तोपर्यंत राहणार. मागणी आली असेलच ना? तरी मस्त मागणी आली, ते काय मी उघड करणार नाही. पैशासाठी आपण बैलाची किंमत करणार नाही, पण आपल्याला द्यायचाच नाही म्हणल्यावर ते उगाच बंकसगिरी नको, कितीला मागितलं कितीला नाही. आपल्याला द्यायचाच नाही, कितीच रुपयाला तर काय बोलायचं. बरोबर, ती काय ती मतलब नाही. तर श्याम आष्टेकर होते, भरपूर बोलणारा व्यक्ती आहे. भरपूर पद्धतीनं त्यांनी, मी पाठीमागं ज्यावेळेस वनश्री 1 नंबर केलेला त्यावेळेस मुलाखत घेतलेली, त्यावेळेस त्यांनी भारी वाक्य सांगितलं नियोजनाच्या बाबतीत. ती सांगा काय नियोजन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांची मतं जाणून घ्या आणि त्यांच्या कसं असतं, तुमचं एकट्याचं डोकं या क्षेत्रात चालू शकत नाही. तुमची सवंगडी म्हणा, बैल धरणार करणार, ड्रायव्हर, ही सगळ्यांच्या विचारानं तुम्ही पैरा केलं, तुम्ही फेल जाऊ शकत नाही. आणि तुम्ही हे बी सांगितलं होतं, हे पैरा करताना किरकिर झाले तर नाही विषय होत, म्हणजे गाडीत राहत नाही. खुल्या मनानं केलं तर खुल्या मनानं पैरा झाला पाहिजे. विषय कसा आहे, आता आम्ही जुने खेळाडू आहे, लहान म्हणजे त्या वेळेपासून जुनी लोक जी होती का नाही, जरा गाडी छकडं बिन डोक्याला झोपता तुम्ही बांधता, जर छकड्याला हात लावला, आम्हाला अशी पेंढरीवरती मागं वळ होती त्यावेळेस. मागं पाटाने ती वळ असायची, बैलाला कासरा डावा हात लागला तरी वळ, बिन डोक्याला बांधता छकड्याला हात लावायचा नाही, छकडं उलट फिरवायचं नाही, मागं सारायचं नाही. हे सगळं नियम जे आहेत ना, ते केलेत ते नियम खरेच आहेत.
म्हणजे कसं की त्यावेळेस तिथं ते सगळं जुळून येतो. वणग्यापणा ह्या हो हो करत येऊन त्याचा उपयोग नाही त्या खेळाचा. आजकालची पिढी काय करतात माहितीये का, बैल मालक राहायला बाजूला आणि मालक 17 जणच होत्यात मॅनेजर आणि त्या बैलाचा इस्कूड करून टाक. यश मिळवायचं काय करायचं काय काय आहे माहितीये का, एखाद्या मैदान तुम्हाला प्रत्येक मैदानात 1 आणि 2 नंबर कराय किंवा गुलाल करायला मग बाकीची कशाला येते ते. 19-20 होतं बैलाच्या सुट्टीला दुसरा बैल वाढतो कमी होतो, इकडे तिकडे गाडी जाते, माणसाला सण होत नाही, माणसं मारत बसतात. तसं करू नका. चूक काय झाली त्याचा विचार करा, ती सुधारावा. पुढच्या मैदानाला यश तुम्हाला 100% यश आहे. मित्रांनो, बरेचसे आपण परत एकदा कधीतरी मुलाखत घेऊया. श्याम आष्टेकर, लकी. मित्रांनो, लकी पाहू शकता बैलगाड्यात जर शर्यती आत्ता पाहिल्या तर एक बलदंड शरीराचा गप्रा असं करू. लकी